स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन फ्रॅक्शन विथ होल नंबर्स आणि त्याची फॉर्म्युला आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यासाठी आपला पहिला फॉर्म्युला आहे, आपण फ्रॅक्शनचे फॉर्म्युले पाहत आहोत. पहा, इन ब्रॅकेट a प्लस b अपॉन c ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू a इंटू c प्लस b अपॉन सी. आता पहा, रेषा जी ही मध्ये आहे, ह्या रेषेच्या वरच्या सगळ्या संख्येला, सर्व अंकांना संख्येला न्यूमरेटर म्हणजेच अंश असं म्हटलं जातं आणि छेदस्थानच्या सर्व संख्यांना डिनॉमिनेटर असं म्हणतात. आता आपल्याला ह्या पूर्ण आणि अपूर्ण संख्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. इथे आपल्याला चिन्ह जे आहे हे काय आहे, बेरजेचं आहे. मग बेरीज करताना आपण ज्या वेळेला दोन्हीही संख्यांचा छेद सारखा असेल त्याच वेळेला आपण त्या संख्यांची काय करू शकतो, बेरीज करू शकतो. जर ह्या संख्यांचा छेद सारखा नसेल तर मग त्या आपल्याला छेद सारखा करावा लागतो. मग आता आपल्याला सुरुवातीला ह्या दिलेल्या आपल्याला एक एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पल मध्ये ह्या दोन्ही संख्यांचा छेद काय करायचा आहे, सारखा करायचा आहे. आता एक संख्या तुमची पूर्ण आहे आणि दुसरी फ्रॅक्शन मध्ये आहे. मग आता ह्या दोन्ही संख्यांचा छेद समान करण्याची ही महत्वाची प्रक्रिया असते. हे कसं करतात पहा, छेद समान करण्यासाठी आपल्याला जी सुरुवातीला संख्या दिली आहे याच्या छेदस्थानी काहीच नाहीये. ज्या वेळेला एखाद्या संख्येच्या छेदस्थानी काहीच नसतं म्हणजे त्या ठिकाणी एक हा कन्फर्म असतो, एक ही संख्या ठरलेली असते. प्लस 4/7. मग आता आपण इथे काय करायचंय, ह्याचा छेद सारखा करून घ्यायचा आहे. छेद सारखा करण्यासाठी काय करायचंय, जो आपला छेद आहे 7, ह्या संख्येने पुढच्या संख्येला अंश आणि छेदस्थानी दोन्ही कडे काय करायचंय, गुणायचंय. म्हणजेच पहा कसं होतंय, 3 × 7 अपॉन 1 × 7 प्लस 4/7. पहा, मग आता इथे काय होतंय, 3 7 जा 21, 7 1 जा 7, 7×3 = 21 आपण म्हणतो आणि 7×1 = 7. आणि जो वरचा आपला दुसरी संख्या आहे 4/7 म्हणजे 7/4/7. आता या दोन्ही संख्यांचा छेद कसा आहे, सारखा आहे. मग आपण हेच केलं आहे, या संख्येने ह्या छेदाने ह्याला काय केलंय, गुणलंय. ते इथे दाखवलंय पहा फॉर्म्युल्यामध्ये. a × c, c म्हणजेच काय, आपला छेद आहे आणि दोघांचा कॉमन छेद इथे दाखवलाय. मग हे आपण असं लिहू शकतो, 21 + 4 छेद 7 म्हणजे 21 + 4/7. मग आता ह्या दोघांची बेरीज आपण लिहू शकतो, किती येते, 25/7. म्हणजेच काय, ॲडिशन फ्रॅक्शन विथ होल नंबर्स, ज्या वेळेला आपल्याला पूर्ण आणि अपूर्ण संख्या दिल्या जातात त्यावेळेला आपण काय करायचं असतं, त्या दोघांचा छेद सारखा करायचा असतो. ज्या वेळेला छेद सारखा नसतो त्यावेळेला तो छेद सारखा करून घ्यावा लागतो. आता याच प्रकारे आपण दुसरं एक्झाम्पल पाहू शकतो. पहा, हे फर्स्ट, हे सेकंड. 4/3 प्लस 8. ठीक आहे. आता ह्या दोन संख्यांचा आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पण आता इथे आपल्याला छेदस्थानी काहीच संख्या नाहीये, म्हणजेच आता आपल्याला काय करायचं, याचा छेद समान करायचा आहे आणि मग ती संख्या पुढे बेरीज करायची आहे. मग आता पहा, 4/3 अधिक 8 या संख्येला काहीच नाहीये म्हणजे आपण त्याचा छेद 1 असं घ्यायचा. ठीक आहे. हे आपल्याला सोडवण्यासाठी, लहान मुलांना सोडवण्यासाठी एक्झाम्पल हा एक आपण घेऊया. मग आता इथे काय होतंय, हा जो छेद आहे ह्या छेदाने पुढच्या स्टेपमध्ये दोन्ही अंश आणि छेदाला गुणायचंय. म्हणजे काय होतंय, 4/3 अधिक 8 × 3 1 × 3. आता सांगा किती होतंय, 4/3 8×3 = 24 म्हणजेच 8×3 = 24, 3 1 = 3. मग आता आपण ह्या दोघांची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. 4 + 24/3. That means 4 + 24, that means 28/3.
ओके, म्हणजेच आपण काय करायचं आहे, ज्या वेळेला छेद समान नसतो त्यावेळेला छेद समान करायचा आहे आणि मग ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. हे आहे कोणत्या प्रकारचं आहे, ॲडिशन फ्रॅक्शन विथ होल नंबर्स. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पूर्ण आणि अपूर्ण संख्या असते त्यावेळेला त्यांची ॲडिशन कशी करायची हे आज आपण पाहिलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन फ्रॅक्शन्स विथ लाईक डिनॉमिनेटर्स म्हणजे छेद समान असताना बेरीज कशी करतात हे पाहूया. तोपर्यंत ॲक्टिव्ह क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.